आपण ऐकत आहात महात्मा या डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित कहाणीचे क्रमशः वाचन. या क्रमातील 6वी मालिका आज आपण ऐकणार आहोत. भाग 20. ज्योतिरावांच्या शाळेमध्ये नवचैतन्य संचारलं होतं. बोर्ड ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष नामदार जॉन वॉर्डन साहेब शाळांना भेट द्यायला येणार होते. गेल्या वर्षी ज्योतिरावांचा सत्कार झाल्यानंतरची ही आणखी एक महत्त्वाची घटना ठरणार होती. त्या दृष्टीनं सर्वजण तयारीला लागले. नुकत्याच झालेल्या परीक्षांमध्ये मिळालेल्या यशानं मुलींचा आत्मविश्वास दुणावला होता. नारायण शास्त्री, गणेश रामचंद्र, बाळशास्त्री ठकार असे नवे विद्वान पंतोजी मुलींच्या शाळांना लाभले होते. 2 वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचा केवढा वटवृक्ष झाला होता. दोन्ही शाळात मिळून आता 250 मुली दाखल झाल्या होत्या. रास्तापेठेत नवी शाळा सुरू झाली होती. तशीच एक शाळा वेताळपेठेतही सुरू करावी या ठरावावर संस्थेचा विचार सुरू होता. बुधवारातल्या शाळांचा परीक्षा समारंभ तसाच संस्मरणीय ठरला. पुण्यात कुठल्याही समारंभाला आजवर एवढी गर्दी लोटली नव्हती. 12 फेब्रुवारी 1853 रोजी पुणा कॉलेजच्या चौकात म्हणजे विश्रामबाग वाड्यात तो समारंभ मोठ्या थाटानं पार पडला. परीक्षा समारंभासाठी खास मंडप उभारण्यात आला होता. समारंभास ब्रिगेडियर ट्रायडेल, सौ ट्रायडेल, कलेक्टर E.C. जोन्स, फिमेल एज्युकेशन सोसायटीच्या उदार आश्रयदात्या सौ E.C. जोन्स, रेव्हरंड जेम्स मिचेल, सौ मिचेल, प्राचार्य मेजर कँडी, प्रोफेसर फ्रेझर इत्यादी अनेक विलायती गृहस्थांबरोबर मेहेंदळे, सरदार दाजीबा पानसे, सरदार बाळासाहेब पटवर्धन, सरदार रावसाहेब खाजगीवाले, सरदार कृष्णराव तुळशीबागवाले, प्रोफेसर केरो लक्ष्मण छत्रे, प्रोफेसर विष्णूशास्त्री चिपळूणकर इत्यादी बरीच एतद्देशीय मंडळी उपस्थित होती. समारंभास एवढी गर्दी झाली की पुणा कॉलेजचा चौक अपुरा पडला. व्हरांड्यात उभे राहून लोकांनी समारंभ पाहिला. बाहेर रस्त्यावरही लोक उभे होते. विश्रामबाग वाड्याभोवती हजारो लोकांचा गराडा पडला होता. समारंभ प्रेक्षणीय तसाच श्रवणीय झाला. बापूसाहेब मांडे यांनी संस्थेचा अहवाल सादर केला. बालविवाहाची दुष्ट प्रथा हाच शिक्षणातला सर्वात मोठा अडथळा असल्याचे त्यांनी सांगितले. अण्णासाहेब चिपळूणकर हिंदू लोकांच्या स्वार्थी मनोवृत्तीवर निकरानं तुटून पडले. हिंदूंना स्त्री शिक्षण हा अधर्म वाटावा याविषयी तीव्र खेद व्यक्त करून त्यांनी स्त्री शिक्षणाचे फायदे कथन केले. शाळेला मदत करणाऱ्या इंग्रजी आश्रयदात्यांची उदाहरणं देऊन ते म्हणाले, या कामास आज पावेतो साहेब लोकांकडून बहुत मदत झाली आहे. हे सांगणं मोठं लज्जास्पद आहे, कारण आपले लोकही मोठमोठ्या पदांवर असून त्यांच्यानं याविषयी विचार करवत नाही. ही त्यास ईश्वराघरी शासन होण्याजोगी गोष्ट आहे. श्रेष्ठ हो, निदान आपल्या नातवा पणतवंडांच्या हितासाठी तरी याकडं किंचित लक्ष द्याल तर बरे होईल, इतकीच माझी आपणास विनंती आहे. अण्णासाहेबांचे ते उद्गार ऐकून अवघा जनसमुदाय स्तब्ध झाला होता. त्यानंतर मुलींची परीक्षा घेण्यात आली. इंग्रजी या विषयात मुलींची विशेष प्रगती दिसून आली. काही मुलींनी गणिताची उदाहरणं पूर्णपणे इंग्रजीत सोडवून दाखवली. नानाशास्त्री आपटे यांची लहानगी कन्या दुर्गा इतकी हुशार की तिनं मराठीतल्या एका धड्याचं इंग्रजीत भाषांतर करून दाखवलं. एका लहानशा मुलीनं दाखवलेली ती हुशारी पाहून लोक आश्चर्यानं थक्क झाले. आभाराचं भाषणही उपस्थितांची कान उघाडणी करणारं ठरलं. प्राचार्य मेजर कँडी साहेबांनी प्रोफेसर फ्रेझर यांना संस्थेचे आभार मानायची विनंती केली. प्रोफेसर फ्रेझर म्हणाले, सद्गृहस्थो, स्त्रीला हीन आणि गुलाम समजणारा समाज दीर्घकाळ टिकणारी प्रगती करू शकणार नाही. स्त्री जीवनात प्रगती झाल्याशिवाय मानवी संस्कृतीचा विकास होणार नाही. त्यासाठी स्त्री शिक्षण ही आवश्यक गोष्ट आहे. 3ऱ्या प्रहरी सुरू झालेला समारंभ संध्याकाळी 6 वाजता संपला. याच वेळी एक गमतीची गोष्ट घडली. शाळांच्या आश्रयदात्या सौ E.C. जोन्स
मुलींना बक्षिसादाखल पातळं आणि ग्रंथ वाटत होत्या. बक्षीस देण्यासाठी नाव पुकारलं गेल्यावर मोकाशी यांची सुमती म्हणाली, बाई, आम्हाला बक्षीस नको, ग्रंथालय द्या. चिमुरड्या मुलीच्या सभाधीटपणाचं सर्वांनाच मोठं कौतुक वाटलं. सुमती अत्यंत हुशार आणि हजरजबाबी मुलगी. रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करते. अवघी 6 वर्षांची असून धडाधडा इंग्रजी वाचते. पंतोजी सांगतील तसं बरोबर लिहून दाखवते. आपल्या शाळेतील एक महत्त्वाची उणीव सुमतीनं दाखवून दिली, परंतु त्यातूनच एका नव्या संकल्पाची प्रेरणा मिळाली. प्रत्येक शाळेत ग्रंथालय उघडायचा निर्णय घेतला गेला. वेताळ पेठेतल्या शाळेचा परीक्षा समारंभ झाला तेव्हाही तसाच जनसमुदाय लोटला. याही वेळी श्री आणि सौ ट्रायडेल, कॅप्टन गिलमोर, मेजर कँडी, रेव्हरंड जेम्स मिचेल, प्रोफेसर फ्रेझर, प्रोफेसर नीलकंठ शास्त्री, प्रोफेसर केरो लक्ष्मण छत्रे, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, वामनराव परांजपे अशी मंडळी उपस्थित होती. ज्योतिरावांनी आपल्या भाषणात लहुजीबुवा आणि राणबा यांचे विशेष आभार मानले. या सर्व गोष्टीचा परिणाम होऊन मुलींची पटसंख्या भराभर वाढत चालली. स्त्री शिक्षणाविषयी साशंक असलेले सरदार विंचुरकरांसारखे प्रतिष्ठित लोकही आपल्या मुलींना स्वेच्छेनं शाळेत पाठवू लागले. अधूनमधून अनेक शिक्षणप्रेमी हितचिंतक शाळांना भेटी द्यायला येत. श्री आणि सौ ट्रायडेल नेहमीच येत. कधीतरी निरोप पाठवून कँडी साहेबही येऊन जात. नव्यानं बदलून आलेले कमिशनर रिवज यांचंही वेताळ पेठेतल्या शाळेकडं विशेष लक्ष असे. दरमहाच्या वर्गणीखेरीज ते स्वतः शाळेत येऊन मुलांच्या अभ्यासाची विचारपूस करीत. त्यांना अभ्यासासाठी उत्तेजन देत. खंत एकाच गोष्टीची होती, या शाळांचे हितचिंतक पेरी साहेब गतवर्षी मायदेशी परतले होते. ज्योतिरावांच्या शाळांनी पुण्यात शिक्षणाचा नवा आदर्श निर्माण केला होता. इथले पंतोजी प्रत्येक मुलाकडे जातीने लक्ष देत, त्यांचा अभ्यास करवून घेत. प्रत्येक वर्ग वेगळा बसवला जाईल आणि त्याला वेगवेगळं शिकवलं जाईल. नाहीतर ब्राह्मण पंतोजींच्या शाळा म्हणजे शाळा सुरू आहे की बाजार भरला आहे हेही कळू नये अशी परिस्थिती. गुरं वळून आणावीत त्याप्रमाणे पंतोजी 5-50 पोरं गोळा करून आणत आणि त्यांना एका खोलीत कोंडून शिकवण्याचा गोंधळ उडवून देत. कोणी पाढे म्हणतो आहे, कोणी मोठमोठ्यानं ओरडून घोकमपट्टी करतो आहे, कुणी पंतोजींचा हातचा चोप खातो आहे, कुणी भोकांड पसरून बोंब मारतो आहे आणि हातात छडी घेतलेले पंतोजी त्याच्या 42 पिढ्यांचा उद्धार करत आहेत. असं ते मोठं मनोहारी दृश्य असे. ज्योतिरावांच्या शाळांनी शिकवण्याची ही तोंडी पद्धत पूर्णपणे बंद केली आणि खडूफळ्याचा वापर सुरू केला. त्यांच्या शाळेत पंतोजींच्या हातात छडीच्या जागी खडू असे. पंतोजी छाप शाळांची परंपरा अशी की ज्यांना दुसरं काही येत नसे अशीच माणसं पंतोजीपणा करीत. पुण्यात म्हणच पडली होती की मागता येत नसेल भीक तर पंतोजीपणा शिक. पण हे पंतोजी सकाळी भीकही मागत आणि संध्याकाळी पंतोजीपणा करीत. संध्याकाळी ते बावनखणीचा रस्ता धरीत ते दुसऱ्या दिवशी सकाळी भीक मागायला तिथूनच बाहेर पडत. कधीकधी बैठक चांगली रंगली तर सकाळी शिष्यांनाच तिथंपर्यंत जाऊन त्यांना घेऊन यावं लागे. मिशन आणि बुधवारवाड्यातल्या शाळेखेरीज इंग्रजी शिकवणाऱ्या आणखी 1-2 शाळा पुण्यात होत्या, परंतु त्यांची अवस्था पंतोजी छाप शाळांपेक्षा वेगळी नव्हती. कालच मेजर कँडी साहेबांचा निरोप पोचला होता, म्हणजे ठरलेली वेळ चुकणार नव्हती. प्रथम ते वेताळ पेठेत येणार होते. दोन्ही संस्थांचे सभासद सकाळी लवकरच शाळेत हजर झाले. शिक्षकांची धांदल सुरू होती. साहेबांच्या नजरेला उण दिसू नये याची काळजी घेतली जात होती. वाचनालय, पाणी, मुलांना दिला जाणारा फराळ इत्यादी व्यवस्था स्वतः ज्योतिराव पाहत होते. सकाळी ठीक 8 वाजता घोडागाडी शाळेसमोर थांबली. जॉन वॉर्डन यांनी चटकन खाली उतरून कँडी साहेबांसाठी हात पुढे केला. मेजर आता 50कडे झुकले होते, परंतु कामाचा उरक तोच होता. अंगवळणी पडलेली लष्करी शिस्त प्रत्येक कामात दिसून येत होती. एवढी मंडळी सामोरी आलेली पाहताच मेजर साहेबांच्या जीवनीवर हास्य पसरले. उत्साहमूर्ती वॉर्डन साहेबांनी सर्वत्र हिंडून शाळेची पाहणी केली.
दोघा तिघा मुलांशी बातचीत करून मेजरनी वॉर्डन साहेबांसमोर शाळेच्या प्रगतीचा खडा अहवालच सादर केला. शाळांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील मुलं होती. गंजपेठेतल्या शाळेतील मोठी मुलं त्यांनी आता या शाळेत आणली होती. वेताळा, लहुजीबुवांचा मुलगा धोंडीबा यांची अभ्यासातली प्रगती फारच उत्तम होती. धोंडीबाला तालमीची फार आवड असल्यामुळं मुलांचे मैदानी खेळ घेण्याची जबाबदारी ज्योतिरावांनी त्याच्यावरच सोपवली होती. परिस्थितीनं गांजलेली परंतु विद्येच्या ओढीनं शाळेला येणारी ती मुलं, एकूण शैक्षणिक वातावरण, शिक्षकांची तळमळ, संस्थाचालकांचा जिव्हाळा या सर्व गोष्टी पाहून जॉन वॉर्डन भारावून गेले. शाळेच्या प्रगतीबद्दल ज्योतिरावांचं खास अभिनंदन करताना ते म्हणाले, अत्यंत थोड्या काळात तुम्ही फार मोठं काम केलं आहे. तुलनेनं आमच्या सरकारी शाळांची स्थिती फार वाईट आहे. ते खरं आहे. मेजर कँडीनी वॉर्डन साहेबांना दुजोरा दिला. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या शाळेकडे जाऊया, वॉर्डन साहेब म्हणाले. मेजर कँडी, वॉर्डन आणि ज्योतिराव यांना घेऊन घोडागाडी बुधवार पेठेच्या दिशेनं चालू लागली. तिथं सावित्रीबाई, अण्णासाहेब, सगुणाऊ इत्यादी मंडळी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असणार होती. बोलता बोलता थोडी भीड चेपल्यावर जॉन वॉर्डनना उद्देशून ज्योतिराव म्हणाले, गेल्यावेळी स्त्रियांचा प्रशिक्षण वर्ग तुम्हाला पाहता आला नव्हता. तो आजही सुरू आहे. आज तुम्ही पाहू शकाल. ओह शुअर, ज्योतिरावांची मनस्थिती लक्षात घेऊन वॉर्डन म्हणाले. आता स्थिती बदलली आहे असंच ना? यू डोंट माइंड. ज्योतिराव, तुम्ही कोणत्या अडचणीतून काम केलं आहे हे आम्हाला माहीत आहे. युरोपीय देशातही शिक्षण प्रचारकांना अशाच छळाला आणि अडचणींना तोंड द्यावं लागलं आहे. खऱ्या तळमळीशिवाय हे शक्य नाही. आणि माझं म्हणाल तर या कामाची मला आवड आहे आणि आता तर दिस इज अ पार्ट ऑफ माय ड्युटी. एवढं बोलून वॉर्डन साहेब खदखदा हसले. वॉर्डन साहेबांच्या मनाचा मोठेपणा पाहून ज्योतिराव ओशाळले. उगीचच ती गोष्ट आपण मनात ठेवली असं त्यांना वाटलं. जोगेश्वरीच्या बोळातला अण्णासाहेबांचा वाडा दिसू लागला. बरीच मंडळी जमली होती. शाळेची 2 वर्षापूर्वीची स्थिती ज्योतिरावांना आठवत होती. दारं बंद करून चोरून ती शाळा चालवावी लागे. कोणत्याही परिस्थितीत इतरांच्या नजरेला पडू दिलं जाणार नाही या अटीवर विवाहित स्त्रियांना प्रशिक्षण वर्गासाठी आणलं जाई. त्या काळात जॉन वॉर्डन यांना भेट नाकारावी लागली होती. परंतु आज तो वर्ग स्वतःच साहेबांच्या स्वागतासाठी उभा होता. भाग 21. शाळांची प्रगती पाहून समाधान पावलेले जॉन वॉर्डन जाताना सहकार्याचं आश्वासन देऊन गेले. त्यानंतरच्या बैठकीत सभेसमोर नवा विषय आला. महारमांग मुलांच्या शाळेसाठी स्वतंत्र इमारत असावी यावर सर्वांचं एकमत झालं. स्वतंत्र जागेअभावी या शाळा बंद पडल्या तर नव्या जागेची अडचण आवासून समोर उभी राहणार होती. शेवटी शाळेसाठी स्वतंत्र इमारत असावी आणि त्यासाठी सरकारकडे मदत मागावी असं ठरलं. संस्थेचे चिटणीस मोरोपंत वाळवेकर यांनी विनंती अर्ज तयार केला. नामदार लॉर्ड फॉकलंड यांना उद्देशून लिहिलेल्या या अर्जात त्यांनी अत्यंत नम्रपणे संस्थेपुढील अडचणी मांडल्या. महारमांग इत्यादी जातीचे लोक अन्य जातींनी बहिष्कृत केल्यामुळं आणि शिक्षणाच्या अभावामुळं किती दुःखात पडले आहेत याचं वर्णन करून मोरोपंत पुढं म्हणाले, या अफाट देशातील लोकांचे रक्षण करणारे आणि त्यांच्या सौख्याबद्दल नेहमी चिंता बाळगणारे ज्ञानसंपन्न अशी लॉर्ड साहेबांची कीर्ती आहे. फुले यांनी स्थापलेल्या व सध्या महारमांग इत्यादिकास शिक्षण देणाऱ्या संस्थेने चालवलेल्या शाळेच्या 21 मार्च 1853 रोजी घेतलेल्या परीक्षांची हकीकत देणाऱ्या रिपोर्टाच्या 5 प्रती पोस्टाने डाक हशील आगाऊ भरून आपल्या पायाजवळ ठेवण्याचे धैर्य मी करीत आहे. लॉर्ड साहेबांनी त्यांचा स्वीकार करावा अशी याचना मी करत आहे. शिक्षकांचे पगार, वेतनी विद्यार्थी, पट्टेवाले, पुस्तके, नकाशे, बाके, लेखन सामग्री, घरभाडे इत्यादी शाळेच्या आवश्यक खर्चाची तोंड मिळवणी करण्यास पुरेसा धनसंचय आमच्या संस्थेजवळ नाही, हे निवेदन करण्याची लॉर्ड साहेबांनी परवानगी द्यावी. शाळा उघडून आज मितीला 1.5 वर्ष झाले आहे. मुलगे आणि मुली यांचा अभ्यासही बराच झाला आहे. तेव्हा यापुढे योग्य शिक्षकाकडून शिक्षण देण्याची व्यवस्था करणे चालकास आवश्यक वाटू लागले आहे. योग्य शिक्षक शोधून काढणे सोपे आहे,
परंतु त्यांच्याकडून काम करवून घेण्याचे सामर्थ्य आम्हाजवळ नाही. बहुजनांनी तुच्छ मानिलेल्या महारमांग इत्यादी जातीच्या मुलांच्या शाळेत प्रवेश करून कमीपणा पदरी घ्याव्यास शिक्षण दान कला अवगत असलेले शिक्षक मोठा पगार मिळाल्याशिवाय तयार नाहीत. शाळेतील सामान वारंवार बदलावे लागते. जुन्या पुस्तकांचा अभ्यास संपल्यावर नवी पुस्तके घेणे भाग पडते. विद्यार्थ्यांनी नियमितपणे काही वर्ष अभ्यास करणं आवश्यक असल्यामुळं वेतनी विद्यार्थी ठेवणे भाग पडते. तरुण विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन अभ्यास करावा म्हणून त्यांना मासिक पगाराचे आमिष दाखवावे लागते. सध्याची शाळेची जागा पराकाष्ठेची वाईट आहे. नवी इमारत बांधण्याचे अथवा अधिक चांगली जागा भाड्याने घेण्याचे सामर्थ्य संस्थेत नाही. शाळेकरिता चांगली इमारत बांधता आली तर अधिक विद्यार्थी येतील आणि त्यांच्या प्रकृतीही निकोप राहतील. महार आणि माग यांच्या शाळेची ही शोचनीय स्थिती लक्षात ठेवून 150 मुले आणि 100 मुली यांना बसण्यास पुरेशी इमारत बांधण्यासाठी संस्थेस द्रव्याची मदत करून पुण्याचे कलेक्टर साहेबास पुणे शहरात ही इमारत बांधण्यास एक सोयीची जागा देण्याचा हुकूम द्यावा, अशी नम्रपणे व पूर्ण आशेने लॉर्ड साहेबास आग्रहाची विनंती करतो. लॉर्ड साहेबांचा आज्ञांकित पुणे मोरो विठ्ठल वाळवेकर महार मांग इत्यादी यास शिक्षण देणाऱ्या संस्थेचे चिटणीस. दिनांक 16 डिसेंबर 1853. अर्जातील मजकुराविषयी मतभेदाचा प्रश्न नव्हता. दुसऱ्या दिवशी तो अर्ज टपालाने मुंबईला रवाना करण्यात आला. भाग 22. खिडकीच्या फटीतून थंड वाऱ्याचे झोत घरात येत होते. कुंद पावसाळी हवेनं सगळं वातावरण भरून गेलं होतं. ज्योतिराव तात्या घोंगडी पांघरून समईजवळ बसले होते. समईचा प्रकाश त्यांच्या भरदार मर्दानी चेहऱ्यावर खेळत होता. वाचता वाचता हातातल्या पेन्सिलीनं ते कुठं कुठं खुणा करत होते. आज मध्यरात्र उलटून गेली तरी त्यांचं वाचन सुरूच होतं. समईत तेल घालण्यापुरताच काय तो वाचनात खंड पडत होता. दिवसभर इतके श्रम झालेले असूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकल्याचं चिन्ह दिसत नव्हतं. ज्योतिरावांचं हे असंच दिवसभर कितीही श्रम झालेले असोत, रात्रीचं वाचन कधी टळायचं नाही. त्यात एखादं चांगलं पुस्तक किंवा नवी माहिती हाती लागली तर काही विचारू नये. मग ती रात्र कधी संपली ते कळत नसे. सावित्रीबाई जाग्याच होत्या. त्यांच्या डोक्यात एकामागून एक नवे विचार उड्या मारत होते. सध्या ज्योतिरावांचं नाव नव्या वादळात गरगरत होतं. सरकारनं महारमांग मुलांच्या शाळेसाठी त्रिंबकजी डेंगळ्यांच्या तोपखान्याजवळची जागा मंजूर केली होती आणि पुण्याच्या कलेक्टरनं 5,000 रुपये द्यावेत असा हुकूमही निघाला होता. गावात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. ज्योतिराव मात्र शांत होते, कारण तो आदेश देणारे राज्यपाल लॉर्ड फॉकलंड साहेब काल परवाच मायदेशी परतले असल्याची बातमी होती आणि ब्राह्मणी नोकरशाहीच्या झिरपणीतून संस्थेच्या हातावर काही पडेल असं वाटत नव्हतं. तशात ते आज गावातल्या ब्राह्मणांचे शिव्याशाप घेऊनही घरी परतले होते. त्याला कारणही तसंच घडलं. त्यांनी गावातल्या विहिरी विटाळल्या होत्या. शहरात रस्त्यावर साठलेले कचऱ्याचे ढीग आषाढाच्या पावसानं कुजून दुर्गंधी माजली होती आणि सोबतच गढूळ पाण्यामुळं ढाळ उलट्यांची साथही पसरली होती. पुणे शहरातला पटकीचा फेरा ही दरवर्षीचीच पिडा. पुण्यासारख्या मोठ्या गावात पटकी यायला घाण पाणी कारण ठरत असे, तर खेड्यापाड्यातून पसरणाऱ्या पटकीला पंढरीची यात्रा कारणीभूत ठरत असे. आषाढी आली की पंढरीला जायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, पटकीनं आजारी पडायचं आणि घरी येऊन मरायचं. हाच उपक्रम या दिवसात गावोगाव सुरू असे. पंढरीची वारी करून आलेली अशी कितीतरी माणसं लगेचच वैकुंठ वारीला निघून जात. आज सकाळपासूनच ज्योतिरावांनी आपल्या आखाड्यातल्या मित्रांच्या मदतीनं शहर सफाईची मोहीम हाती घेतली होती. गावातल्या प्रत्येक आडविहिरीत जंतुनाशकं टाकली होती. विरोध होईल तिथं पोलिसांची मदत घेतली होती. सकाळपासून सुरू झालेलं हे काम संध्याकाळपर्यंत चालू होतं. ज्योतिरावांच्या अभ्यासाच्या या सवयीमुळं सावित्रीबाईंचीही वाचनाची गोडी वाढली. ज्योतिराव जागे असत तोवर त्याही हाती येईल ते पुस्तक वाचत बसत. त्यातील मुद्द्यांवर ज्योतिरावांशी चर्चा करीत. बऱ्याचदा स्वतः ज्योतिराव काही महत्त्वाचा मजकूर वाचून दाखवत.
ऐकून ऐकून बऱ्याच गोष्टी सावित्रीबाईंना माहीत झाल्या, परंतु अनेकदा दिवसभराच्या श्रमामुळं हातात पुस्तक घेताच डोळे मिटू लागत. तरीही ज्योतिराव जागे असत तोवर त्यांना झोप कशी ती येतच नसे. सध्या शाळेतल्या मुलामुलींसाठी त्यांनी काही उपदेशपर ओव्या लिहायला सुरुवात केली होती. ज्योतिरावांचा अभ्यास सुरू झाला की त्यांचं हे काम सुरू होई. अशा ओव्यांची एक वहीच त्यांच्याजवळ तयार झाली होती. ज्योतिरावांच्या हातात आज वेगळेच कागद होते. वाचता वाचता ते थांबले आणि चिंतनात गढून गेले. एवढं काय वाचतंय ते? सावित्रीबाई म्हणाल्या. वूड साहेबांचा खलिता आहे. साहेबानं आपल्या सरकारला फार चांगला सल्ला दिला आहे. सरकारी शाळेत कोणालाही जातीची सबब सांगून प्रवेश नाकारला जाऊ नये असं त्यांनी सांगितलं आहे. तसं झालं तर किती चांगलं होईल. मुलांची वणवण तरी थांबेल. तोच विचार मी करतो आहे. तसं झालं तर किती चांगलं होईल. आमच्या 4-2 शाळा कुठवर पुरणार आहेत. सरकारनं सर्वांसाठी जलदीनं सक्तीचं शिक्षण सुरू केलं पाहिजे. ती सरकारची जबाबदारी आहे. परंतु कंपनी सरकारचा व्यवहारी हेतू इथंही आडवा येतो. महारमांग लोकांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा कंपनी सरकारला ब्राह्मणांना शिकवणं सोयीचं वाटतं. भराभर कारकून तयार करून त्यांना तिजोऱ्या भरायच्या आहेत. पण कंपनी सरकारला सल्ला देणाऱ्यात वूड साहेबांसारखे काही चांगले दयाळू लोकही आहेत. ते आमच्या कल्याणाचा सल्ला देतात. पण त्यांच्या सांगण्याप्रमाणे घडायला किती वर्ष जातील याची खात्री कोण देणार? सरकारनं तसा कायदाच करावा, सावित्रीबाई ठासून म्हणाल्या. पाळणाऱ्यांसाठी कायदा, न पाळणाऱ्यांसाठी काय? कायदा झाला तरी ब्राह्मण पंतोजी मुलांना खरं शिक्षण देतील याची खात्री कोणी द्यावी? सरकारी शाळांची स्थिती काय आहे? तिथं पंतोजींचा सगळा वेळ सोवळं ओवळं सांभाळण्यात जातो. उरल्या वेळेत नित्यबोधाच्या नावाखाली थोतांडी मनोमते मुलांच्या मनावर ठसवून ते त्यांना खोट्या धर्माचे अभिमानी आणि राजद्रोही बनवून सोडतात. हे त्यांचे शिक्षण. शूद्र मुलांनी शिकावं असं त्यांना वाटतच नाही. खरं म्हणजे असले कपटी पंतोजी नेमून सरकार आमच्या शिक्षणाची माती करत आहे. मुळात ज्या व्यवसायात शिक्षकांना रस नाही आणि तो मन लावून कसा करावा याचं ज्ञान नाही, ते मुलांना ज्ञानाची गोडी कशी लावणार? मुळात ते मागता येत नाही भीक तर पंतोजीपणा शिक म्हणतच त्या उद्योगाला लागले आहेत. हे घडू द्यायचं नसेल तर शूद्रातील पंतोजी तयार करून शाळेवर नेमले पाहिजेत. शूद्रातिशूद्रांना सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे, तरच शिक्षणाचा खरा उद्देश सफल होईल, ज्योतिराव म्हणाले. आणखी काय म्हणतात वूड साहेब? ज्योतिराव खलित्यातले मुद्दे सांगू लागले. सगळं सांगून झाल्यावर ते म्हणाले, आणि बरं का सावित्री, स्कॉटलंड मिशननं मुलींसाठी शाळा सुरू करायचं ठरवलं आहे. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. आणि आपल्या शाळा? तो विचार करूनच ते काम स्वीकारलं आहे. सकाळचे 4 तास त्या शाळेत जावं लागणार आहे. पण तुम्हाला ते कसं शक्य होईल? सावित्रीबाईंच्या डोळ्यासमोर ज्योतिरावांचं दिवसभराच्या कामांचं चक्र फिरू लागलं. म्हटलं तर शक्य नाही, पण केलं पाहिजे. ज्या शाळेत मी शिकलो ती शाळा स्त्री शिक्षणाच्या कार्यात उतरते आहे, ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. सावित्रीबाई पुढं बोलू शकल्या नाहीत. त्यांनी ज्योतिरावांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांवर झोप तरळत होती. कुठलीही वादळं झेलून घेणारी कणखर छाती मंद मंद हलत होती. चेहऱ्यावर कुठल्याही वादळाचा ओरखडा नव्हता, परंतु अतिकष्टांनी त्या मेहनत सुदृढ शरीराची आबाळ झाली होती. दिवसभर या शाळेतून त्या शाळेत करावी लागणारी पायपीट, सकाळ संध्याकाळ दुकान, संस्थांची कामं, देणग्यांसाठी करावी लागणारी भ्रमंती, यात त्यांना अन्नपाणी लाभत नव्हतं. त्यात आता या कामाची भर पडणार होती. शरीर अजून तक्रार करीत नव्हतं आणि त्यानं तक्रार केली असती तरी त्याकडे लक्ष द्यायला ज्योतिरावांना फुरसत नव्हती. अशा स्थितीत ते सांगून ऐकतील याची खात्री नव्हती. नवनवे संकल्प समोर उभे होते. शेतकऱ्यांसाठी रात्रीचा वर्ग सुरू करायचा होता. लोकांची मनं वळवायचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी ज्योतिराव रात्री अपरात्री खेड्यापाड्यांमधून हिंडत होते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी त्यांनी एक नाटक रचायचं ठरवलं होतं. परंतु कामाच्या रेट्यात ते लिहून काढायला त्यांना वेळच मिळत नव्हता. केव्हापासून जाणार? सावित्रीबाई म्हणाल्या. उद्यापासून, दररोज. बोलता बोलता
ज्योतिरावांच्या डोळ्यांवर झोप आली आणि सावित्रीबाईंची झोप मात्र कुठल्या कुठं पळून गेली. त्यांच्या डोक्याखालचा पदर आसवाने भिजत राहिला. सकाळी न्याहारी आटोपताच ज्योतिराव शाळेला जायच्या तयारीला लागले. तात्यासाहेब, हायसा का घरी? अंगणातून आवाज आला. भोकरवाडीच्या शाळेत शिपायाचं काम करणारे शिदबा अंगणात उभे होते. भोकरवाडीची शाळा आता बरीच मोठी झाली होती. मुलांना शाळेत नेण्या आणण्यासाठी ज्योतिरावांनीच शिदबांची नेमणूक केली होती. या शिदबा, तुम्ही आला ते बरं झालं. मीच भोकरवाडीला येणार होतो. माझा ऐकणार असाल तर तो विचार तुम्ही सोडून द्या. काय करू, गरिबीनं गांजलोय तात्यासाहेब. शिदबानी अडचणींचा पाढा वाचायला सुरुवात केली. सारं ऐकून घेऊन ज्योतिराव म्हणाले, ख्रिस्ती झाल्याबद्दल काय मिळणार आहे तुम्हाला? नाही, पर मिसनमध्ये एखादी नोकरी तरी. हे पहा शिदबा, नोकरीसाठी ख्रिस्ती होऊ नका. तुम्ही त्या धर्माचा अभ्यास केला आहे का? नाही, पर त्यापायीच तुमच्या भेटीला आलोय ना. म्हणूनच म्हणतो, तुम्ही ख्रिस्ती होऊ नका. नोकरीच्या आशेनं तर तुम्ही मुळीच होऊ नका. बोलता बोलता ज्योतिरावांनी चिठ्ठी लिहिली. ती शिदबांच्या हातावर ठेवत ते म्हणाले, ही चिठ्ठी जगन्नाथ सदाशिवजी यांना द्या. ते जरूर तुमचा पगार वाढवतील. माझी आणि त्यांची भेट होईल तेव्हा मी त्यांना सांगतोच. तोवर ही चिठ्ठी द्या. पुन्हा काही अडचण आली तर सांगा. लय उपकार झालं बघा तात्यासाहेब. ज्योतिरावांना दुवा देत शिदबा मार्गस्थ झाले. ज्योतिराव मिशन शाळेच्या वाटेला लागले. भाग 23. मध्यरात्र उलटून गेली असावी. ज्योतिराव लेखनात दंग होते. झपाट्यानं लेखन चाललं होतं. नाटकाचा राहिलेला भाग आज पूर्ण व्हायलाच पाहिजे होता. रोज कोंडीबा पाटील तेवढी एकच गोष्ट विचारत असत. शेवटी उद्या रात्री नाटक वाचूनच दाखवीन असं आश्वासन त्यांनी ज्योतिबा तात्यांकडून मिळवलं होतं. बऱ्याच दिवसांपासून मागं पडलेलं एक काम आज पूर्ण होणार या आनंदात सावित्रीबाईंनाही झोप येत नव्हती. शेतकऱ्यांची पोरं शहाणी होऊ लागली, परंतु त्यांचे आईबाप मात्र अजूनही बामणी काव्याला बळी पडताना दिसत. त्यांना ब्रह्मकपट उघड करून सांगावं या उद्देशानं ज्योतिराव या नाटकाची रचना करीत होते. समाजात माजलेला अंधश्रद्धांचा बुजबुजाट तात्यांना अस्वस्थ करीत होता. भोंदू भटजोशी गरीब अज्ञ शेतकऱ्यांना भोंदाडून खात होते. बारसं असो नाहीतर 12वं असो, त्यांचा मलिदा चुकत नव्हता. मग यजमान उपाशी मेला काय आणि कर्जात बुडाला काय, त्यांना पर्वा नव्हती. आसपासच्या खेड्यांवरचे शेतकरी मुलांना रोज कडे खांद्यांवरून शाळेत आणून सोडत. हे दृश्य रोजचंच होतं. परंतु पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी ते दुर्मिळ होई. जवळपास शाळाच ओस पडे. कधी एखादं मूल अचानकपणे शाळेत यायचं बंद होई. ज्योतिराव विचारायला गेले तर उत्तर मिळायचं, पोराला साळत घातलं तेव्हापासून ते आजारीच पडते बघा. त्याच्या नशिबाला काय लिहून शिकायचं दिसत नाही. एखादा शेतकरी आपल्या हुशार मुलीला न सांगता सवरता घरी ठेवून घ्यायचा आणि एकच घेऊन बसायचा की तिला इद्या दिली तर ती इदवा होईल की ओ. 1 ना 2 अशा कितीतरी गोष्टी घडत. छापलेली बुकं हातात घेतली तर माणसाला वेड लागतं, ही अशीच आणखी एक वेडी समजूत. तिलाही काही लोक बळी पडलेले असत. मग प्रत्येकाला समजावत बसावं लागे. एवढं करूनही उपयोग होईलच याची खात्री नसे. परंतु ज्योतिरावांची चिकाटी दांडगी होती. शेतकऱ्यांची परोपरीनं समजूत घालून ते मुलांना पुन्हा शाळेत आणत. पण पोरांनी शिकलंच पाहिजे हा आग्रह कशासाठी, ही गोष्ट अजूनही एखाद्या टाळक्यात शिरलेली नसे. मग ज्योतिराव त्यांची समजूत घालत. मुलं शिकली नाहीत तर उनाड होतील, चोर दरोडेखोर बनतील. यामुळं आमचं सुख समाधान तर नष्ट होईलच, पण त्यांना शिक्षा करण्यासाठी सरकारला जी जास्तीची न्यायालयं उभारावी लागतील त्याचा भार आमच्याच बोडक्यावर पडेल. शिवाय ही पोरं उद्या दुर्वर्तनी आणि व्यभिचारी निघाली तर त्यांची बेड्या घालून धिंड निघेल, तेव्हा ते पाहताना तुम्हाला किती दुःख होईल. एवढं प्रबोधन झाल्यावर तो माणूस मुलाला हमखास शाळेत पाठवू लागे. याच्या मुळाशीही त्या अंधश्रद्धा, रक्तात भिनलेल्या शुभाशुभाच्या घातक कल्पना या अनुभवातून ज्योतिरावांनी शेतकऱ्यांसाठी रात्रीची शाळा सुरू करायचं ठरवलं. त्यासाठी ते गेला संपूर्ण उन्हाळा पायपीट करत होते. कारण मुलांप्रमाणे त्यांच्या आईबापांनाही शिकवून शहाणं करायची तेवढीच गरज होती.
आता काय मशागतीचे दिवस आहेत, आता काय पेरण्या आल्या, अशा अनेक सबबी झाल्यावर त्यांचा हा वर्ग सुरू झाला होता. पावसा पाण्यात लांबून लांबून स्त्री पुरुष येत. पोथी पुराणाला जाऊन डुलक्या घेत बसण्याऐवजी ज्योतिबा तात्यांचे आणि सावित्रीबाईंचे शहाणपणाचे बोल मनात साठवण्याचा प्रयत्न करीत. त्यांना नुसती अक्षर ओळख करून देऊन किंवा ज्ञानाच्या 2 गोष्टी सांगून चालणार नव्हतं. त्यांना लुटून खाणाऱ्या ब्राह्मणशाहीचा बुरखा त्यांच्या समोरच फाडायला पाहिजे होता. त्याचसाठी ज्योतिरावांनी त्या विषयाची अशी नाट्यरूप मांडणी केली होती. ज्ञानाच्या तृतीय नेत्राची महतीही त्यातून सहज पटणार होती. शेवटची ओळ लिहून झाली आणि ज्योतिरावांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. नाटक पूर्ण झालं हे सावित्रीबाईंनी ओळखलं. त्याचीच वाट पाहत असलेल्या सावित्रीबाई उत्सुकतेनं म्हणाल्या, "द्या इकडं, मी वाचून पाहते." "कशाला? मी वाचून दाखवतो," हसू दाबत ज्योतिराव म्हणाले आणि त्यांनी समईची वात पुढं सरकवली. तेवढ्या रात्री ज्योतिरावांचं नाट्यवाचन सुरू झालं. सावित्रीबाईंनी यापूर्वी काही पानं वाचली होती, परंतु नाटकाचा शेवट कुठं होतो याची त्यांना उत्कंठा लागली होती. विद्येचे महत्त्व पटल्याने ते दोघं नवराबायको सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या रात्रशाळेकडे निघून जातात असा नाटकाचा एकूण शेवट होता. नाटकात आपल्या नावाचा समावेश झालेला पाहून सावित्रीबाई लाजल्या. "हे काय, असा शेवट का केला? तुमचं नाव आलं हे म्हणून म्हणता, पण लोकांना शहाणं करायला हाच शेवट योग्य आहे. तुम्ही रात्रशाळा चालवता, मग तुमचं नाव नाटकात येणारच." ज्योतिरावांच्या युक्तिवादापुढं सावित्रीबाईंचा नाईलाज झाला. पण नाटकात आपलं नाव आलेलं पाहून त्यांना अवघडल्यासारखं झालं होतं खरं. हातातला टाक बाजूला ठेवून ज्योतिरावांनी बोरूत असला. पाहिजे तेवढे अक्षर येईल याची खात्री झाल्यावर हसू आवरत ते म्हणाले, "आता आपल्या या नाटकाला काय नाव ठेवायचं ते सांगा." दाताखाली ओठ दाबत सावित्रीबाई ज्योतिरावांकडे पाहत होत्या. ओठातलं हसू गालावर फुललं. त्या म्हणाल्या, "ते तुम्ही ठेवलं असणारच की, उगीच आपलं मला विचारायचं." ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा, त्याचं महत्त्व सांगणारं नाटक म्हणून मी आपलं तृतीय नेत्र हे नाव द्यायचं ठरवलं आहे. थट्टा विसरून सावित्रीबाई म्हणाल्या, "मला विचारत असाल तर नाटकाला तृतीय रत्न हेच नाव नक्की करा. तुम्हीच तर सांगत असता पृथिव्या त्रीणी रत्नानी." सावित्रीबाईंची ती सूचना एकदम पसंत पडून ज्योतिराव म्हणाले, "खरंच फार चांगलं नाव सुचवलं. पृथिव्या त्रीणी रत्नानी जलम अन्नम सुभाषितम मूढे पाषाणखंडेषु रत्न संज्ञाम विधीयते." सुभाषितकारानं सांगितलं ते खरंच आहे. पृथ्वीवर खरी रत्न 3च आहेत: पाणी, अन्न आणि सुभाषित. मूर्ख लोक दगडाच्या तुकड्याला रत्न म्हणतात. सावित्रीबाई, संस्कृत पोथ्यांमध्ये कधीकधी चांगले विचारसुद्धा सापडतात ते असे. बोलत बोलत ज्योतिरावांनी बोरू शाईत बुडवला आणि वहीच्या वरच्या पानावर ठळक अक्षरात लिहिलं, "तृतीय रत्न." "तात्यासाहेब, आज नाटक ऐकल्याबरोबर आम्ही जाणार नाही बघा." रात्री कोंडीबा पाटलांनी आल्या आल्याच आपला निर्णय जाहीर केला. ज्योतिरावांनी नाटक पूर्ण झालं असल्याची सुवार्ता सांगताच मंडळी आलकट पालकट घालून सरसावून बसली. ज्योतिरावांचं नाट्यवाचन सुरू झालं. सुरुवातीला गालात हसणारी मंडळी हळूहळू मोठ्यानं हसू लागली. आपलंच जीवन नाट्यरूप झालेलं पाहून श्रोत्यांना मोठं अप्रूप वाटत होतं. नाटकातला जोशी मोठा लबाड होता. तो एका शेतकरी स्त्रीला सांगत होता की तुझ्या मुलाचा जन्म तुझ्या नवऱ्याला घातक ठरणार आहे. ते संकट टाळण्यासाठी तू ब्राह्मण भोजन घाल. ती स्त्री त्याच्या कपटाला बळी पडली होती खरी, परंतु ऐनवेळी एक ख्रिस्ती पाद्रीबुवा आल्यामुळं जोशीबुवांची चांगलीच फजिती झाली होती. विदूषक तर फारच गमत्या होता. तो प्रत्येक वेळी जोशीबुवांच्या लबाड्या श्रोत्यांना उघड करून सांगत होता. एकदा तो म्हणाला, "ब्राह्मण इतरांवरचं अरिष्ट दूर करू शकतो, तर स्वतःवरचं अरिष्ट का दूर करू शकत नाही?" हसून हसून सर्वांच्या मुरकुंड्या वळल्या. तो शेतकरी आणि त्याची बायको ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी सुरू केलेल्या रात्रशाळेत यायला निघतात. या शेवटच्या प्रसंगी सावित्रीबाईंनाही हसू आवरलं नाही. एके ठिकाणी नाटकातला विदूषक सर्वांना विचारात टाकणारं वेगळंच काहीतरी बोलून गेला होता. तो म्हणाला होता, ब्राह्मणांनी शूद्रातिशूद्रांवर घातलेली विद्याबंदी उठवून त्यांना शहाणं करण्याकरिता
ईश्वरानं इंग्रजांना पाठवलं आहे. पण पुढं जर इंग्रज लोक या देशातील प्रजेला छळतील तर शहाणे झालेले शूद्र अतिशूद्र जहामर्द शिवाजीप्रमाणे आपलं राज्य स्थापून अमेरिकेतील लोकांप्रमाणे आपला राज्यकारभार आपण पाहतील, पण भटांची ती दुष्ट व नष्ट पेशवाई कधीच पुढे येणार नाही. नाटक वाचून संपलं. ज्योतिराव म्हणाले, बंधूनो, इंग्रजी राज्य हा आपल्या दास्यमुक्तीचा काळ समजा. पेशवाईत शक्य नव्हतं ते आज शक्य आहे. मुलांना शिकवा, शहाणं करा. हे सरकार आज आहे उद्या नाही. ते आहे तोवर आपण आपली उन्नती करून घेतली पाहिजे. नाहीतर तो मोठा करंटेपणा ठरेल आणि आपल्या भविष्यातील पिढ्यांच्या दृष्टीनंही ते फार घातक ठरेल. आतापर्यंत खदखदून हसणारी सर्व मंडळी विचारात पडली. तात्यासाहेब, आम्हाला तुमचं म्हणणं पटलं. शांततेचा भंग करीत कोंडीबा म्हणाले, आमची पोरं सांगतात काकूसाहेबांनी बी अशीच विचार करण्याजोगी गाणी लिहिल्यात. त्याचं पुस्तक बी झालंय म्हण. तवा व्हय व्हय, त्यांना बी वव्या म्हणून दाखवायला सांगा. कोंडीबाचा प्रस्ताव सर्वांनी एकमुखानं उचलून धरला. आतापर्यंत हसून श्रोत्यांना साथ देणाऱ्या सावित्रीबाई एकदम गप्पच झाल्या. ही सूचना त्यांना अनपेक्षित होती. सर्वांचा आग्रह पडल्यावर मग त्यांचाही नाईलाज झाला. सावित्रीबाई गाऊ लागल्या, उठा बंधूनो अतिशूद्रानो जागे होऊनी उठा. उठा बंधूनो अतिशूद्रानो जागे होऊनी उठा. परंपरेची गुलामगिरीही तोडण्यासाठी उठा. बंधूनो शिकण्यासाठी उठा. बंधूनो शिकण्यासाठी उठा. या कार्यक्रमात किती रात्र झाली याचं कोणालाही भान राहिलं नाही. भाग 24. नोकरीनिमित्त नगर, मुंबई अशी भटकंती झाल्यावर सदाशिवराव पुण्यात इनाम कमिशन ऑफिसात स्थिरावले. ही नोकरी करून त्यांना आता 2 वर्ष झाली असतील. त्यामुळेच शाळांच्या कामात लक्ष घालायला त्यांना आता अधिक वेळ मिळू लागला. ते पुन्हा आपल्या कामात समरसून गेले. परंतु काही गोष्टी मनाविरुद्ध घडत होत्या, त्यामुळे उत्साह वाटत नव्हता. तशी नेहमीची कामं सुरूच होती. लवकरच होणाऱ्या मीटिंगमध्ये हिशेब ठेवायचे होते. त्या संदर्भात ज्योतिरावांशी भेट घेणं जरुरीचं होतं. 3ऱ्या प्रहरी ते मोरोपंतांसह वेताळ पेठेतल्या शाळेत पोचले. तेव्हा ज्योतिराव शिकवण्यात रंगून गेले होते. त्यांना बसायला सांगून ज्योतिराव पुन्हा शिकवू लागले. हाती घेतलेला विषय त्यांना आज पूर्ण करायचाच होता. परमेश्वरी अवतार कल्पनांचा फोलपणा ते आज मुलांना उकलून सांगत होते. ज्योतिरावांचं बोलणं दोघा मित्रांना बसल्या जागी ऐकू येत होतं. अधूनमधून मुलांच्या हसण्याचा आवाज कानावर येत होता. ज्योतिराव सांगत होते, मुलांनो, तुम्ही लहानपणापासून देवदानवांच्या लढायांच्या आणि त्यात झालेल्या दानवांच्या पराभवाच्या गोष्टी ऐकत आला आहात. तो मुळात आर्य अनार्यांच्या लढायांचा इतिहास आहे. बाहेरून म्हणजे इराणमधून आलेल्या आर्यांनी येथील मूळ रहिवासी असलेल्या क्षेत्रपती क्षत्रियांवर अचानक हल्ले केले आणि त्यांच्यावर कायमची गुलामी लादली. तोच आजचा शूद्र आणि अतिशूद्र वर्ण. परशुरामानं 21 वेळा क्षत्रियांशी युद्ध केलं. त्यांच्या स्त्रिया आणि मुलंसुद्धा ठार मारली. आर्यांनी त्यांची संस्कृती आणि देवसुद्धा आमच्या समाजावर लादले. इथल्या क्षत्रियांचा वंशच्छेद करणाऱ्या परशुरामाचा आम्हाला तिरस्कार वाटला पाहिजे, परंतु झालं आहे ते उलटच. आमच्या पराक्रमी आणि न्यायी बळीराजाला ठार करणारे क्रूर जेते हेच आमचे देव होऊन बसले आहेत. तो दुष्ट परशुराम आजही जिवंत असल्याचा दावा आर्यभट करत असतात, परंतु जगात कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. आम्हाला भीती घालून ठेवायची ती त्यांची खास युक्ती आहे. परशुराम जिवंत आहे तर तो समोर का येत नाही? मी त्याला आव्हान देतो, अरे परशुरामा, तू चिरंजीव आहेस तर एकदा माझ्यासमोर येऊन उभा राहा. मुलं खदखदा हसू लागली. मोरो, ज्योतीच्या शिकवण्याच्या पद्धतीबाबत तुला काय वाटतं? अचानकपणे सदाशिवराव म्हणाले. मोरोपंत ज्योतिरावांचं शिकवणं लक्षपूर्वक ऐकत होते. ते म्हणाले, तू त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीबाबत विचारतो आहेस की तो सांगत असलेल्या गोष्टीबद्दल म्हणतो आहेस? मोरोपंतांच्या त्या सावध प्रतिप्रश्नानं सदाशिवराव चपापले. परंतु त्यांना आता आपल्या मनातलं बोलायचं होतं. ती संधी अनायासेच चालून आली होती. ते म्हणाले, या शाळा सुरू करताना आपण काय ठरवलं होतं?
तुला काय म्हणायचं आहे सदाशिव? मोरोपंत आपल्या स्वभावाप्रमाणे तटकन म्हणाले. सदाशिवरावांनीही आपल्याला काय म्हणायचं आहे ते सांगायला मुळीच विलंब लावला नाही. ते म्हणाले, या शाळा काढताना अतिशूद्र मुलांना केवळ व्यवहारज्ञान शिकवावं एवढाच आपला उद्देश होता. सदाशिवरावांना काय म्हणायचं आहे हे लक्षात येऊन मोरोपंत म्हणाले, त्यावेळी तुझ्या मनात हा विचार असला तरी ज्योतिरावालाही तसंच वाटत होतं असं म्हणता येणार नाही. आपण या शाळा सुरू केल्या त्या एकमतानं, मात्र त्यावेळी मीही एवढा विचार केला नव्हता. म्हणजे आज करतो आहेस असंच ना? मोरोपंत शब्दात सापडले होते. बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करीत ते म्हणाले, पण आज तू हे काय बोलतो आहेस सदाशिव? हिंदू धर्मातल्या अनिष्ट गोष्टीच सर्व अनर्थाला कारणीभूत आहेत या विचारानं आपण या शाळा सुरू केल्या होत्या. प्रश्न आहे तो शिक्षण कोणत्या गोष्टीचं द्यायचं याविषयी. या पद्धतीनं आपण शिक्षण देत राहिलो तर ब्राह्मणांच्या विरोधात असंतोष माजेल आणि आपली अवस्था कुऱ्हाडीचा दांडा गोतासकाळाशी होईल. सदाशिवरावांच्या विचारानं मोरोपंत बुचकळ्यात पडले. ते म्हणाले, हिंदू धर्माला विटूनच आपण ख्रिस्ती धर्माकडे वळलो होतो आणि त्या निर्णयापासून परावृत्त होताना आपण शैक्षणिक कार्याला वाहून घ्यायचं ठरवलं होतं. हे तू विसरलास का सदाशिव? ते मी विसरलेलो नाही. आपला तो विचार चुकीचा होता आणि त्यावेळी ज्योतीनंच आपल्याला या विचारापासून परावृत्त केलं होतं हेही मी विसरलो नाही. त्याची कठोर भाषा सोडली तर तो कधीही ब्राह्मण द्वेषातून बोलत नाही हे मला माहीत आहे. परंतु शेवटी त्याचा परिणाम काय होणार आहे हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक धर्मात काही गोष्टी श्रद्धेनं स्वीकाराव्या लागतात किंवा श्रद्धेवर सोडून द्यावे लागतात असं आपण मानतो. मग हा नियम आपण हिंदू धर्मालाही लावला पाहिजे. मी हे म्हणतो आहे ते राजकीय दृष्टिकोनातून. गेल्या अनेक दिवसापासून मी विचार करतोय. राजकीय स्वातंत्र्याचा विचार आपल्याला नजरेआड करून चालणार नाही. ते कसं? याचा अर्थ ज्योतीला राजकीय स्वातंत्र्य नको आहे का? ज्योतीची राजकीय स्वातंत्र्याची कल्पना फार वेगळी आहे. नजीकच्या भविष्यात राजकीय स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर कनिष्ठ जातीच्या मनातला ब्राह्मणांविषयीचा आदर्श नष्ट होऊन चालणार नाही. तसंच झालं तर त्या जाती आमच्या विरोधात जाऊन इंग्रजांच्या पाठीराखे बनतील. त्या पुन्हा कोणत्याही बाबतीत ब्राह्मणांवर विश्वास ठेवणार नाहीत आणि तसं झालं तर आपले राजकीय हेतू दुरापास्त ठरतील. आमची विचित्र कोंडी झाली आहे. एकीकडे स्वकीय द्रोह आणि दुसरीकडे इंग्रजांशी वरपांगी मैत्री अशी आपली त्रिशंकूसारखी अवस्था झाली आहे. परिणामी आपण अधिकच अप्रिय ठरतो आहोत. मोरोपंत विचारात पडले. सदाशिवरावांच्या म्हणण्यात बराच विचार करण्यासारखा भाग होता. सनातनी लोकांचा संताप केव्हा आणि कसा उफाळून येईल हे सांगणं अवघड होतं. ज्योतीच्या जीवाला धोका असल्याची बोलवा पसरली होती. काही अकल्पित घडलं तर? ती कल्पनाही मोरोपंतांना सहन होईना. परंतु त्याचवेळी ज्योतीचे शुद्ध हेतूही त्यांना नजरेआड करता येणार. मोरोपंतांच्या डोक्यात उलटसुलट विचारांचा एकच गोंधळ माजला. सदाशिवराव म्हणाले, आम्हाला आमचे राजकीय हक्कही पाहिजे आहेतच. केवळ सामाजिक सुधारणा एवढंच उद्दिष्ट ठेवून चालणार नाही. मोरोपंत निरुत्तर झाले. सदाशिवरावांचा युक्तिवाद बिनतोड ठरला होता. ते म्हणाले, परंतु सदाशिव, आपले हे मतभेद चव्हाट्यावर आले तर आपल्या या कार्याला खीळ बसेल असं नाही का वाटत तुला? आणखी त्यामुळं सनातनी पक्षांचं अधिकच फावेल. याचा काय विचार केलायस? एकात एक अनेक प्रश्न गुंतले आहेत. त्यातून मार्ग काढणं अवघड दिसत होतं. आसपासच्या वाडी वस्तीतून आलेले लोक अंगणात गोळा होऊ लागले होते. ठीक आहे, परवाच्या बैठकीत तू हा विषय चर्चेला घे. एवढं बोलून मोरोपंत अंगणात आले. आलेल्या लोकांची विचारपूस करू लागले. शाळा सुटल्याची घंटा झाली. मुलं वासरांसारखी उधळत घराकडे धावली. वाड्या वस्त्यांवरून आलेले लोक मुलांना घेऊन निघून गेले आणि तिघा मित्रांची बैठक सुरू झाली.